नमस्कार, मी वैष्णवी पवार. आपलं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आंब्याची लोणची रेसिपी, जी आपण खूप कमी टायमात बनवून रेडी करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता, इथे मी मीडियम साईजचे 3 आंबे घेतलेले आहे. वजनामध्ये बघायचं झालं ते 500 ग्रॅम आहे. तर चला आपण याला कट करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे. तुम्हाला ज्या पण साईजमध्ये लोणचं बनायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही याला कट करू शकता. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी याला एकदम छान असं कट करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. यात आपण टाकणार आहोत 1 चमचा मेथी. मेथी टाकल्याच्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत 5 चमचे मोहरी टाकल्याच्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवू आणि याला आपण एकदम छान असं रोस्ट करू. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, थोड्याच टायमात आपले मसाले एकदम छान असे हलकेसे रोस्ट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता यांचा कलरसुद्धा ट्रान्सपरंट झालेला आहे. तर आता आपल्याला ह्या सर्व मसाल्याला एकदम छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी याला एकदम छान असं ग्राइंड केलेलं आहे. आता आपण यात ॲड करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, मी एकदम छान असं यात ॲड केलेलं आहे. आता आपण यात टाकणार आहोत 4 चमचे लाल मिरची पावडर. सोबतच आपण यात टाकणार आहोत 1 चमचा हळदी पावडर टाकल्याच्यानंतर आपण यात टाकणार आहोत 1 कप गूळ. तर तुम्ही बघू शकता, इथे मी गुळची खांडचा यूज केलेला आहे. तुम्ही गुळचं पावडरसुद्धा इथे यूज करू शकता. आता आपण या सर्व वस्तूंना एकदम छान असं मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्ही बघू शकता, इथे मी 1 कप तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला एका पॅनमध्ये टाकायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं की आपण यात टाकणार आहोत 2 चमचे मोहरी हलकीशी फुलली की आपण यात टाकणार आहोत 4 ते 5 कप लसण. तर तुम्ही बघू शकता, इथे मी लसण टाकलेलं आहे. आता आपण याला एकदम छान असं रोस्ट करून घेऊ. सोबतच आपण यात टाकणार आहोत 7 ते 8 लाल मिरच्या. आता आपल्याला याला एकदम छान असं तळून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवायची आहे आणि याला एकदम छान असं तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं तळून घ्यायचं आहे. आता आपण याला लोणचवाल्या मसाल्यामध्ये टाकू. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपण याला सर्व यात ट्रान्सफर करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी यात सर्व ट्रान्सफर केलेलं आहे. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, आपलं लोणचं किती छान प्रकारे रेडी झालेलं आहे. आता आपण याला 1 ते 2 घंट्यासाठी असंच ठेवून देऊ. तर 2 घंट्यानंतर तुम्ही बघू शकता, आपलं लोणचं एकदम छान असं रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता, लोणचने एकदम छान असं तेलसुद्धा सोडलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.